मी नेहमी जाता जाता एक गोष्ट सांगतो. एक छोटंसं खेडेगाव होतं. त्या खेडेगावात एक आई आणि तिचा छोटासा मुलगा. एके दिवशी मुलगा शाळेतून घरी आला. आईला म्हणाला, आई मी उद्या जत्रेला जाणार आहे. मुलगा जत्रेला जाणार आहे म्हटल्यावर आईच्या काळजा चर्र झालं. चर्र एवढ्यासाठी झालं की मुलगा जत्रेला जाणार म्हणजे त्याच्या हातावर किमान 10 रुपयाची नोट ठेवली पाहिजे. ते त्या माऊलीला काही कळेना. आपलं घर गरिबीच. उराशी दुःख घेऊन झोपतो आपण, उपासपोटी राहतो. पोरला जत्रेसाठी 10 रुपये द्यावे कुठून, ते आणावे कुठून? ती माऊली विचार करत बसली. शेवटी दिवडीतलं खुरपं उचललं आणि दुसऱ्याच्या शेतात ती खुरपायला भांगलायला गेली. दिवसभर खुरपणं भांगलणं केलं. दिवसभर राबली, काबाड कष्ट केले. संध्याकाळी रोजगाराचे पैसे हातावर पडली. प्रसन्न मनानं घरी आली. आता विश्वास होता माझ्या पोराला जत्रेसाठी 10 रुपयाची नोट देता येईल. पोरगा शाळेतून घरी आलं. आईला म्हणाल, आई आज संध्याकाळी लवकर झोपतो, मला पहाटे लवकर उठव, लवकर जत्रेला जायचंय. मुलगा झोपी गेला. पहाटे लवकर उठला. आईला उठवलं. आईला सांगितलं, लवकर भाकरी टाक, मी आंघोळ करून येतो. आई चुली पुढे गेली. पोरगा आंघोळीला गेलं. आईनं लालबुंदा फुललेल्या निखऱ्यावर भाकरी भाजायला सुरुवात केली. त्याच लालबुंदा निखऱ्यावर तिनं दुधाचं पातेलं ठेवलं. तोपर्यंत पोरगा आंघोळ करून परतलं, ताट्यावरून बसलं. आईला सांगू लागलं, आई लवकर वाढ, मला उशीर होतोय. आईनं त्या लालबुंदा फुललेल्या निखऱ्यावरची भाकरी काढली, मोडली, दुमडली, पोराच्या थालीत टाकली. तोपर्यंत पोराच्या वेळ घुमली. आई लवकर वाढ, मला उशीर होतोय. आईनं इकडे तिकडे बघितलं. लालबुंदा फुललेल्या निखऱ्यावरचं दुधाचं पातेलं सुद्धा गरमागरम लालबुंदा झालं होतं. उचलायला काहीतरी हवं होतं पण सापडत नव्हतं. पोराच्या वेळी घुमत होती. आई लवकर वाढ, उशीर होतोय. आईने इकडे तिकडे बघितलं पण सापडे ना. पोराची पुनरावृत्ती. आई लवकर. शेवटी आईनं विचार नाही केला. तशाच रिकाम्या बोटाने ते गरमागरम लालबुंद पातेलं उचललं. चर्र दिशी चटका बसला. कळ फार मस्तकात झिंजिऱ्या उठवीत गेली. डोळ्यातनं खळ दिशा अश्रू सुटला. चटका सोसवेना. हात झटक्यात माग आला. पदरात गुंडाळला गेला. पण तोपर्यंत पोराची पुनरावृत्ती घुमली. आई लवकर वाढ, उशीर होतोय. आईनं भाजल्या बोटांचा विचार नाही केला. त्याच भाजल्या बोटाने त्या गरमागरम लालबुंद पातेलं पुन्हा एकदा उचललं. पुन्हा एकदा चर्र दिशी चटका बसला. कळ पर काळचा थेट करत गेली पण घट्ट धरलं पातेलं. सगळा चटका सोसत राहिली. पोराच्या थाळीत दूध ओतत राहिली. दूध ओतताना पोरानं बघितलं आईच्या डोळ्यातनं पाणी येत आहे. पोरग मान खाली घालून दुधात भाकरी कुस्करून निमुटपणे जेवायला लागलं. पोराचं जेवण झालं. पोरग जत्रेला निघालं. आईनं कुशीत घेतलं. डोक्यावरनं हात फिरवला. त्याला सांगितलं, नीट जा, नीट ये, फार वेळ थांबू नको, अंधार पडायच्यात घरी ये. काकोटीला ठेवलेली 10 रुपयाची नोट काढली. पोराच्या हातावर दिली. सांगितलं, काहीतरी खायचं, काहीतरी घ्यायचं, उपाशी राहू नकोस. पोरग 10 रुपयांची नोट घेऊन जत्रेला गेलं. दिवसभर जत्रेत रमलं. गरगर फिरणारे पाळणे बघितली, जिलेबी बघितली, बताशी बघितली, खेळणी बघितली. हरकून गेलं, बहरून गेलं, आनंदून गेलं जत्रेत. संध्याकाळी अंधार पडायला लागला. पोरग घरी परतायला लागलं. आई दाराशी वाट बघत होती. मुलगा लांबून येताना दिसला. आईला हैसं वाटलं. लगबगीनं जवळ गेली. पोरला कुशीत घेतलं. डोक्यावरून हात फिरवला. त्याला विचारलं, अरे काय काय बघितलं जत्रेत? पाळण्यात बसलास का? जिलेबी खाल्लीस का? खेळणी घेतलीस का? अरे तुला 10 रुपये दिले होते, काय केलंस त्याचं? तसं पोरग आईच्या कुशीतनं बाजूला झालं. आईला म्हणाल, अगं धीर तर जर सांगतो तरी एमली सांगणार लवकर, काय आणलंयस त्या 10 रुपयांचं? तसं पोरग आईला म्हणाल, आई डोळे मीठ. आई म्हणली, का रे? नाही नाही, डोळे मीठ आधी. आईने डोळे मिटले. हा मिटले डोळे. आता दाखवू, काय आणलंयस त्या 10 रुपयांचं? आई डोळे मिटा, नीट घट्ट उघडायचं नाही त्याची बात. आई म्हणली, हो रे बाबा, मिटले डोळे घट्ट. आता दाखवू, काय आणलंयस त्या 10 रुपयांचं? आणि त्या 10 रुपयांचं काय आणलं हे दाखवायला पोरनं खिशात हात घातला आणि खिशात आणलेली 10 रुपयाची सांडशी काढली आणि आईच्या हातावर ठेवली. त्या सांडशीचा सहज स्पर्श त्या माऊलीला झाला आणि डोळ्यातनं खळखळ खळाश्रू खळायला लागले. पोरला घट्ट उराशी कवटाळलं. अरे धन्य झाली कुस माझी, तुझ्यासारखं पोर या कुशीत जन्माला आलं. दिवसभर जत्रेत फिरलाचील, दिवसभर गरगर फिरणारे पाळणे बघितल्याचील. अरे पाळण्यात बसावं वाटलं असेल, खेळणी घ्यावीशी वाटली असतील. अरे उपासपोटी वनवन करत फिरला, भूक लागली असेल, रुपया मोडून काहीतरी खावंसं वाटलं असेल. पण पोरगा दिवसभर उपासपोटी जत्रेत वनवन करत राहिलं. ते काळजात एक चटका घेऊन माझ्या आईच्या हाताला चटका बसलाय आणि माझ्या आईच्या हाताला चटका बसू नये म्हणून ते येताना 10 रुपयाची सांडशी, ज्याला मी कैची पक्कड म्हणतो, ते घेऊन आला. आमची पोरं काय करतायत? दुनियेच्या जत्रेत रमतायत नुसती. आईच्या हाताला चटके बसू नयेत म्हणून काय करतायत? कारण ज्या पोरांना आईच्या हाताला बसणाऱ्या चटक्यांची जाण असते, त्याच पोरांना मातीला बसणाऱ्या चटक्याची जाण असते आणि त्याच पोरांना समाजाला बसणाऱ्या चटक्याची जाण असते. आम्हाला पिढी अशी घडवावी लागेल ज्याला मातेचे, मातीचे आणि समाजाचे चटके कळतील. ती संवेदनशीलता त्याच्यात हवी आणि त्या संवेदनशीलतेतून
मातृपितृ ऋणातून, आचार्य ऋणातून, या भू ऋणातून, समाज ऋणातून, राष्ट्र ऋणातून मुक्त होण्याची धडपड त्याची हवी. खरं तर आमच्या जगण्याचा तोच सगळ्यात मोठा संपन्न आधार आहे.